जो संघ पराजय होईल त्यांना देखील विनंती करेल तुम्ही देखील यायचं आणि आपल्या देखील महत्त्वाच्या मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। जळव असंघ असेल किंवा जाना 11 जंगलवाडी संघ असेल दोन्ही संघांना विनंती करेल पराभूत ठरलेले संघ लगेचच यायचे आणि आपल्या देखील महत्त्वाच्या मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। प्रदीपजी नेवगे साहेब तुमच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचच्या मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय। स्पंच हा चौकार आहे पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय आणि मे बी हा चौकार सचिनच्या बॅट मधून आलाय। तसेच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा विचार करायला गेले तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अर्थातच सॅम याला जातोय त्याच्या बॅट मधून या धावा बनवल्या गेल्या आणि या चर्चा देखील झाली होती की जर सॅम उभा राहिला तर जरूर या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो असा मात्र सॅम आपणास पाहायला मिळतो ज्यानं मात्र आपल्या संघाला विजय मिळवून दिला। वेल प्लेड सॅम येणाऱ्या मॅच मध्ये देखील तुमचा असाच खेळ पाहायला मिळेल। जळव संघ देखील आजच्या दिवसामध्ये प्राइज मध्ये राहील हीच देखील अपेक्षा तुमच्या जवळ देखील ठेवतो। तसेच पहिला संघ जाना 11 जंगलवाडी संघ तुम्ही देखील यायचे आणि आपल्या महत्त्वाच्या मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। तसेच जळव असंघ तुम्ही देखील या आणि आपल्या महत्त्वाच्या मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। आणि पराभूत ठरलेल्या संघांचा आम्ही इथे महत्त्वाचे मान सन्मान करतो याची देखील नोंद घ्यायची आहे। पराभूत ठरलेले संघ विनंती करेल आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचे आणि आपल्या महत्त्वाच्या मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। हा देखील डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय। विठ्ठलजी सुर्वे विठ्ठलजी सुर्ले साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही आज महत्त्वाच्या टीमचा मान सन्मान करतोय। विठ्ठलजी सुर्ले साहेब या तुमच्या शुभ हस्ते आम्ही जाना 11 जंगलवाडी जळव असंघाच्या प्रतिनिधींचा मान सन्मान करायचा। विठ्ठलजी सुर्ले साहेब या स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला इथे सन्मानित केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची आहे। टीम यायचं आहे लगेचच। यावेळी सरळ दिशेला फटका खेळून काढला जातो याच्यावरती देखील कोणतीही धाव येत नाहीये आणि हा देखील चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय। या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर जी ओव्हर हाताळली जाते संदीप यांच्या माध्यमातून अतिशय लाजवाब राहिली आहे। म्हणजेच आपणास पाहायला गेलं तर या ओव्हरमध्ये फक्त एक चौकार खर्च करून तदनंतर येणारे डॉट बॉल देखील पाहायला मिळाले। त्या ओव्हरची कहाणी आपण पाहतो। संदीप यांनी या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर अनुभव झुकून दिला जातोय। पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती 4 धावा टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघ।
बॉलिंग मार्क वरती येताना पाहायला मिळत आहेत राम. ओव्हर दित्र आपण पाहतो दुसऱ्या धावेसाठी ट्राय करत असताना त्यामुळे देखील आपण पाहतोय सक्सेस झालाय कल्पेश सपकाळ. या चेंडूवरती पाहायला गेलं तर 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. लॉंगॉनच्या दिशेला यावेळी फटका कल्पेश सपकाळ यांच्या माध्यमातून खेळून काढला जातोय. स्ट्रायकिंग एंडला शांताराम पालकर यांच्या माध्यमातून फेकी देखील केली आहे. फक्त 1 रन येणार आहे आणि या कोर कमिटीच्या माध्यमातून आपण पाहतोय गरमागरम चहाची देखील सोय आहे. प्रत्येकाला विनंती असेल अगदी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन चहा देखील घेऊन जाऊ शकता तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये. या संपूर्ण कोर कमिटीच्या माध्यमातून ही सुविधा तुमच्यासाठी केली आहे. फटका खेळलाय आडव्या बॅटीने यावेळी सचिनच्या माध्यमातून डीप वरती क्षेत्ररक्षक धावत चाललाय पोहोचतोय. यावेळी चेंडू फील्ड देखील केलाय मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. यावेळी 2 धावा तिसरी धाव होय तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. बॅकअप नव्हता. बॅकअप हवाय मित्रांनो. प्रत्येक मॅच मध्ये बॅकअप हवाय. प्रत्येक चेंडूवरती बॅकअप हवाय. यावेळी बॅकअप नव्हता आणि त्याच बॅकअपच्या जोरावरती एक एक्स्ट्राची रन जोडली. टोटल या चेंडूवरती 3 धावा आल्या आणि या 3 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक धावत जात आहेत पोहोचले जात नाहीयेत कारण की नो मॅच लँड वरती येऊन चेंडू आदळला जातोय. डीप वरतून जो डीप कव्हरचा रिझन आहे तो मात्र खूप लांब वरचा रिझन आहे. तिथून धावत येणं म्हणजे थोडंसं अवघड पडलं जात होतं. यावेळी मात्र आपण पाहतोय 2 धावा आल्याने या 2 धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली 18 या आकड्यावरती. ओव्हर मधील चेंडू कंप्लीट झालेत 5 आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. आणखी आपल्या जर टीमला विजय मिळवून द्यायचा असेल तर एका दुसऱ्याने खेळून जमत नाहीये. संपूर्ण 11 खेळाडू खेळले पाहिजेत मित्रांनो. 11 खेळाडूंचं समर्पण पाहिजे. 11 खेळाडूंचं 100% पाहिजे आणि ते मात्र आता द्यावं लागेल या मॅच मध्ये केदारनाथ 11 डफळवाडी या संघाला. वाईट बॉल येतो आणि या वाईट निशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. यावेळी देखील डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक असतील या संघाचे टीम कॅप्टन आपणास पाहायला मिळणार आहेत. फेकी केलाय चेंडू 2 रन येत आहेत या चेंडूवरती देखील. राम यांच्या या चेंडूवरती देखील 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 21 या आकड्यावरती. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 21 धावा बिनगडी बाद. अर्थातच टीम आपणास पाहायला मिळते केदारनाथ 11 डफळवाडी. या ओव्हरमध्ये थोडंसं ग्रीप पकडलंय. आता गाडी मात्र दुसऱ्या गिअरवर चालू आहे परंतु आता गिअर चेंज करावे लागतील. आता गाडी मात्र दुसऱ्या नव्हे तिसऱ्या नव्हे तर 5व्या गिअरवरती गाडी आता मात्र आपण पाहतोय चालवावी लागणार आहे कारण की येणाऱ्या ओव्हर खूप महत्वाचे आहेत. येणाऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय धावा किती बनवल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण की मागील मॅचचा विचार करायला गेला तर धावा बनल्या जात आहेत आणि त्या धावा बनवल्या जातील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. बालाजी येताना पाहायला मिळतील ओव्हर क्रमांक 2 वरती. यानंतर होणारी मॅच देखील आम्ही अनाऊन्स करू. दोन्ही संघाचे कॅप्टन तयार राहणार आहेत याची देखील नोंद घ्यायची आहे. आई जोगेश्वरी स्पोर्ट्स डफळवाडी आणि राजधानी 11 पाबळवाडी यानंतर होणारी मॅच असेल याची देखील नोंद घ्या. नो बॉल थ्रोचा नो बॉल आपण पाहायला मिळतोय. पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नो घोषित केला जातोय. थ्रोवर गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेसाठी हा बॅन राहील आणि पाहायला गेलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी बॅन राहत असताना अपोनंट संघाला 2 धावांची पॅनल्टीने 9 रन टोटल 3 धावा धावफलकावरती जोडल्या जात असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 24 धावा. तसेच आई वाघजाई देवी 11 संघ वाघजाईवाडी संघ तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. तसेच आलेल्या सर्व संघांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि जातो आता मॅचच्या दिशेने. थ्रोवर गोलंदाज म्हणून बालाजीला आता मात्र आपण पाहतो दंडित केलं जाते आणि त्याच्या जागेवरती आता विक्रांत येताना पाहायला मिळत आहेत.
विक्रांत यांचा हा बॉल फ्री हिटचा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढला जातोय. एक सिंगल रन येताना पाहायला मिळते आणि सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आता धावा 25 पाहायला मिळत आहेत. या ओव्हर मधील पहिला बॉल पूर्ण झाला आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 25 धावा. पुढे सरसावून लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक असतील चेंडू फील्ड करतील. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू फील्ड देखील झाला. दुसऱ्या धावेचा कॉल आणि या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. आता नो बॉल, थ्रोचा नो बॉल आहे. पुनश्च आपण पाहतोय अजून एक गोलंदाज दंडित केला जाईल. या चेंडूवरती टोटल 2 धावा धावून घेतलेत, नोची 1 आणि पेनल्टीच्या 2, अशा टोटल 5 धावा आम्ही धावफलकावरती जोडतोय आणि हा देखील गोलंदाज पाहायला गेलं तर दंडित राहील या संपूर्ण स्पर्धेसाठी, याची देखील नोंद घ्यायची आहे. या 5 धावा धावफलकावरती जोडत असताना संघाची धावसंख्या आता 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले आणि ओव्हर मधील फक्त आणि फक्त एक बॉल पूर्ण झालाय. आता अजून एक या ओव्हर मध्ये गोलंदाज आपण पाहतो या वापरात आणला जाईल, म्हणजे संजयजी जाधव यांना आपण पाहतो. आता गोलंदाजी मार्क वरती ते आलेत. पहिल्यांदा बालाजी आले, त्यानंतर मात्र आपण पाहतोय गोलंदाज विक्रांत आले. आता मात्र संजय देखील येतात बॉलिंग मार्क वरती. आता येणारे पुढचे गोलंदाज थोडासा संघ अडचणीमध्ये असेल जरूर टीम डांगेशवाडी 11 संघ, कारण की विशालभाई उतेकर हे काही कारणास्तव अजून मॅच मध्ये म्हणजे थोडेसे लेट पोहोचल्या कारणाने आता मॅच मध्ये खेळ करत नाहीयेत. फटका खेळलाय, हा फ्री हिटचा बॉल, नो स्ट्राइक. अगदी रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होत आहे. बॅटर सचिन यावेळी बाद होताना पाहायला मिळेल संजय यांच्या अगदी वैयक्तिक खात्यामधील पहिल्या चेंडूवरती. या ओव्हर मधील 2 चेंडू कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. फटका खेळलाय, डीप वरती क्षेत्ररक्षक आहे, जाळ विंडला होतं. यावरती आता कल्पेश सपकाळ नावाचा मोठा मासा जो मात्र गाळामध्ये अडकला जातोय. 2 गोलंदाज बदली आले होते मित्रांनो, संधी निर्माण झाल्या होत्या. संघ थोडासा फ्रंट फुटवरती चालला होता, परंतु नंतर संजय आले आणि त्यांनी सलगच्या 2 विकेट मिळवण्यामध्ये यश मिळवलं आणि आता मात्र संघ थोडासा बॅकफुट वरती दाटला जातोय. केदारनाथ 11 डफळवाडी संघ. आता 2 सेट बॅटर माघारी गेलेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राज येतोय. राज आणि आता आकाशला राज येतोय मैदानाच्या आतमध्ये. राज आणि आकाशला आता मात्र पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. आतापर्यंत 30 धावा बनवलेत. हा वाईड बॉल येतोय, हा वाईड चेंडू येतोय. एक्स्ट्राची रन येणार आहे. एक्स्ट्राची रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर बढती घेते. संघाची धावसंख्या धावफलकावरती बढती घेत असताना जाऊन पोहोचले 31 या आकड्यावरती. या ओव्हर मधील चेंडू पूर्ण झालेत. 3 बॉल पूर्ण झालेत. हा 4था बॉल आहे जो देखील आपण पाहतोय खेळपट्टीच्या अगदी आपण पाहतोय बाहेरून फेकी केला जातोय, म्हणजे हा देखील वाईड बॉल येताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 32 धावा, 32 रन ऑन अ स्कोर बोर्ड. फटका खेळलाय, यावेळी मात्र राजच्या बॅट मधून या चेंडूवरती राज करणारा हा एक राजबिंडा फटका जो 6 धाव्यांसाठी निघून चाललाय. या 6 धाव्यांनी आता मात्र 4था चेंडू पूर्ण होतोय. 4था चेंडू पूर्ण होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती आता 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. कल्पेश सपकाळ नंतर राज मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळाला. राजने मात्र आपण पाहतोय आल्या हा मोठा फटका देखील खेळलाय. एक मोठा फटका खेळत असताना अगदी मात्र आपण पाहतोय का
संघाला एक चांगला आकार देखील दिला जातो. संघाच्या धावफलकाला एक चांगला आकार दिला जातो. अजून एक फटका खेळलाय काऊ कॉर्नर रिजन राम असतील चेंडू फील्ड देखील करतील आणि यावेळी आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रॉकेट आर्म पाहायला मिळाला, डायरेक्ट हिट देखील पाहायला मिळते आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वाईट बॉल येणार आहे. वाईट बॉल येताना पाहायला मिळतोय. अजून एक एक्स्ट्राची रन येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता पाहायला गेले तर जाऊन पोहोचते. अर्थातच संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचणार आहे. आता या वाईट निशी 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा फटका खेळलाय. राजच्या बॅट मधून आलाय. काऊ कॉर्नर रिजनला बीट केलं जाईल का? यावेळी मात्र आपण पाहतोय काऊ कॉर्नर रिजनला बीट करत अजून एक मोठा फटका राजच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळतोय. राज पण मात्र या ओव्हरमध्ये आपणास पाहायला मिळत आहे. या 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे थेट 47 या आकड्यावरती. ओव्हर संपते. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती 47 धावा, 47 रन ऑन स्कोर बोर्ड. यानंतर होणारी मॅच पाबळवाडी आणि डफळवाडी संघ दोन्ही संघाचे टीम कॅप्टन येणार आहे टॉस करण्यासाठी. याची देखील नोंद घ्यायची आहे. फटका खेळलाय. अगदी लेटकट पाहायला मिळतो. स्लिप वरती खेळून काढला जातोय. त्याच्याकडून चूक होताना पाहायला मिळते. आता बाउंड्रीलाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. फील्ड केलाय. फेकी देखील केला जातोय. या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत 2 धावा आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. यावेळी नॉन स्ट्राईक एंडला आकाश धावतोय आणि यावेळी आता बॅटर आउट देखील असेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन होतोय आणि यावेळी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना आकाश देखील माघारी जाणार आहे आणि अजून एक विकेटचं पतन आपणास पाहायला मिळत आहे. फटका हवेवरतून विकेट किपरच्या डोक्यावरतून फर्स्ट स्लिप मध्ये येऊन चेंडू फील्ड केला जातोय. अजून एक सिंगल रन येणार आहे आणि या सिंगल निशी आता मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या आकड्यावर. विकेट किपर कडून चुका होत आहेत. वारंवार चुका होत आहेत. यावेळी मात्र आता बायच्या स्वरूपाची एक रन येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या 51 वरती जाऊन पोहोचले. राज कसा करेल या इनिंगचा शेवट, राज कसा करेल आपणास पाहायला मिळेल. या इनिंगची समाप्ती हे देखील पाहणं गरजेचं आहे. हो, यावेळी आता ऑन बॉडीवरती फेकी केला होता. वेगाने खेळून काढला जातोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. वेगाने धावत गेला, चेंडू गॅदर केला. थोडंसं फंबल पाहायला मिळालं परंतु 2 धावा तर वाचवले जरूर या क्षेत्ररक्षकानं. आणि मी कायम बोलत असतो धावा बनवणारा महान नसतो तर धावा वाचवणारा महान असतो, असा क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. या चेंडूवरती 2 धावा मिळत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 53 धावा. टीम केदारनाथ 11 डफळवाडी संघ. यावी लॉंग ऑफच्या डोक्यावरतून यावी देखील 6 धावा येत आहेत राजच्या बॅट मधून. शेवट मात्र दमदार केला जातोय, शेवट मात्र गोल केला जातोय. आता या 6 धावेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 59 या आकड्यावरती आणि 60 धावांचं एक मोठं आव्हान टीम मात्र डांगेष्टवाडी 11 संघाला दिलं जात आहे. अर्थातच केदारनाथ 11 डफळवाडी संघाच्या माध्यमातून. तर जाऊया यानंतर होणाऱ्या टॉसच्या दिशेने. जोगेश्वरी 11 डफळवाडी, राजधानी 11 पापळवाडी. बोथ टीम कॅप्टन्स या टॉस का बॉस मध्ये. धनाजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतोय. धनाजी पवार साहेब तुम्ही देखील यायचं आहे आणि टॉस देखील करून घ्यायचा आहे.
पाबळवाडी आणि टीम जोगेश्वरी डफळवाडी. जोगेश्वरी डफळवाडी टीम कॅप्टन या. जास्त वेळ कोणी घेऊ नका. प्रत्येक संघांच्या संघ करणाऱ्यांना विनंती करेल ज्याचं नाव घेतलं जाईल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत येतोय मागील 2 हंगामापासून, तर प्रत्येक संघाने आपला संघ करणार इनिंग ब्रेक मध्ये लगेचच पाठवून देत चला. तसेच पाहायला गेलं तर संपूर्ण संस्थेचे आपण पाहतो विद्यमान अध्यक्ष अर्थात सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रामजी सावंत तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. उपाध्यक्ष सचिनदादा जाधव तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. सचिव विजयजी सपकाळ तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. संपूर्ण कोर कमिटी सह्याद्री क्रिकेट असोसिएशन तुमच्या माध्यमातून आम्ही दमदार स्पर्धा आयोजित करू शकलो. तुमचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. प्रत्येकाला विनंती करेल की आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. थँक्यू. तसेच उत्तमजी नेवके आणि निलेशजी पवार तुमचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो. तुम्ही देखील यायचं आणि व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. स्ट्रायकिंग एंड वरती संदीप खेळ करताना पाहायला मिळतील. नॉस्ट्राईक एंडला शांताराम पारकर. बॉलिंग मार्क वरती एक हर उडणारी खेळाडू दिग्गज खेळाडू या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा कल्पेश सपकाळ, ज्याला मात्र या सह्याद्रीचा प्रथमेश ठाकरे म्हणून बोललं जातं. प्रथमेश ठाकरे कोण आहे कुणाला माहित नसेल तर जरूर जा आणि टेनिस क्रिकेटचा इतिहास पहा. प्रथमेश ठाकरे ज्याच्या नावावरती देखील आपण पाहतो खूप मोठे विक्रम आहेत. ऑल इंडिया आयकॉन खेळाडून प्रथमेश ठाकरेला संबोधलं जातं. या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा हा प्रथमेश ठाकरे. बॉलिंग मार्क वरती कल्पेश सपकाळ येतोय. कल्पेशचा पहिला बॉल समोर संदीप. पहिला चेंडू वैटा फटका संदीप यांच्या बॅट मधून आला आणि यावेळी पाहायला गेलं तर चौकार देखील येताना पाहायला मिळतोय. म्हणजे 60 धावांचा पाठलाग करण्यासाठी एक चांगली सुरुवात पाहायला मिळते. अर्थातच संदीप यांच्या माध्यमातून टॉस झाला इनिंग ब्रेक मध्ये. पाबळवाडी संघ टॉस विन झाली. त्यांनी कळवलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करतोय. अर्थातच कॅप्टन निलेश सूर्यवंशी देखील आजच्या दिवसामध्ये इनिंग मध्ये पाहायला मिळणार आहेत. तसेच संपूर्ण संघ देखील आजच्या दिवसामध्ये इनिंग मध्ये पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने देखील एक मातब्बर संघ अर्थातच जोगेश्वरी 11 डफळवाडी तो देखील इनिंग मध्ये पाहायला मिळेल. फिल्डिंग करणारी टीम असेल पाबळवाडी, बॅटिंग करणारी टीम असेल डफळवाडी. अजून एक बैठा फटका खेळायचा होता. थोडीशी लाईन चेंज केली जाते. यावेळी लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट केली जाते. एक धाव येते. आता 2 बॉल कंप्लीट आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 5 धावा.
शांताराम पालकर ऍज अ ओपनर म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेत. विशालभाई उतेकर खेळ करत नाहीयेत. आता त्यांना जबाबदारी घ्यावी लागेल. पहिला चेंडू फुल टॉस फेस करत असताना डीप स्क्वेअर लेग रिजन यावेळी मिळत आहेत 4 धावा आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते धाव फलकावरती धावा 9 पाहायला मिळतील. यावेळी लेटकट खेळून काढला जातोय. गली रिझन मध्ये खेळून काढलाय. चेंडू फील्ड देखील होतोय. आता 4 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये रूपांतरित होते. संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेली तर आता जाऊन पोहोचते धावा 10. टीम श्री वडजाई देवी 11 टांगेष्टीवाडी संघ. केदारनाथ 11 डफळवाडी संघाचा विचार करायला गेलं तर त्यांच्या जी शरीरावरती जर्सी आहे मित्रांनो, ती जर्सी या हंगामाची त्यांनी मात्र इंडियन आर्मीसाठी डेडिकेट केली आहे. अगदी त्यांच्या टी शर्ट वरती देखील आपण पाहतो तिरंगा आहे आणि तिरंग्याच्या वरती आपण पाहतो इंडियन आर्मी जी मात्र सीमेवरती लढत असताना संपूर्ण आपल्या भारताला प्रोटेक्ट करत असते. जरूर त्यांचा देखील सन्मान करणं गरजेचं आणि तोच सन्मान आपण पाहतो या केदारनाथ 11 डफळवाडी संघाच्या माध्यमातून केला जातोय. इंडियन आर्मी प्रति असलेला हा सन्मान, इंडियन आर्मी प्रति असलेली ही रिस्पेक्ट आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून आपणास पाहायला मिळते. त्यांच्या टी शर्ट वरती जो तिरंगा आहे आणि इंडियन आर्मी हे संबोधलंय देखील त्यांच्या टी शर्ट वरती. असं एक आपण पाहतो एक शिस्तबद्ध संघ, एक आदर्श संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं असा केदारनाथ 11 डफळवाडी संघ. शांताराम पालकर आडव्या बॅटीने काऊ कॉर्नर रिजन शोधलाय यावेळी आणि या चेंडूवरती देखील दमदार षटकार येतोय. सुरुवात तर मिळवून दिली आता या 2 फलंदाजांनी 60 धावांसाठी. आता या ओव्हरचे आपण पाहतोय पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धाव फलकावरती 17 धावा. 17 रन ऑन अ स्कोर बोर्ड. संघाची धावसंख्या आता 17 वरती जाऊन पोहोचले. ओव्हर क्रमांक 2 सचिन येतोय जो ऍज अ ओपनर म्हणून बॅटिंग करण्यासाठी आला होता. आता बॉलिंग करण्यासाठी बॉलिंग मार्क वरती येतोय म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू आहे केदारनाथ 11 डफळवाडी संघाचा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 17 बनवलेत. आता याच सरासरीने धावा बनवाव्या लागतील तेव्हा मात्र डांगेष्टवाडी 11 संघ विजय मिळवू शकेल. पहिला चेंडू हा चेंडू मात्र आपण पाहतो शरीराचा वेध घेणारा लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव घेण्याचा प्रयत्न. लेगबायच्या स्वरूपामध्ये धाव कंप्लीट देखील केली जाते. पंच कळवतायत की या लेगबायची धाव आहे आणि या एका धावेने संघाची धावसंख्या आता मात्र पाहायला गेली तर जाऊन पोहोचते 18 या आकड्यावरती. शांताराम पालकर ज्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत यावेळी हलक्या हाताने अगदी सन्मान द्यायचा प्रयत्न होता. अगदी विकेट देखील पाहायला मिळते. यावेळी आपण पाहतोय अगदी स्टंप मध्ये गेलेला चेंडू, बॅटची कडा घेऊन स्टंप मध्ये गेलेला चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय शांततेत माघारी धाडतोय कारण की हा फटका थोडासा फसला गेला आणि त्याच्यावरती विकेट मिळवली जाते. आता बॅटर शांताराम पालकर माघारी येताना पाहायला मिळतील. 18 धावांवरती आपण पाहतोय पहिली विकेट गमावली जाते शांताराम पालकर यांच्या माध्यमातून. सचिनने मात्र विकेट मिळवले. बॅटर आउट होताना पाहायला मिळतो. त्याच्याच जागेवरती आता राम देखील येतील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्यासाठी.
सचिन समोर मात्र आता नवीन फलंदाज राम देखील आलेत. फटका खेळला आहे, चेंडू हवेमध्ये, यावेळी डायव्ह तर लगावली जाते परंतु कॅच कंप्लीट होत नाहीये. कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. सिंगल रन येणार आणि या सिंगलनीची संघाची धावसंख्या आता 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सचिनचे 3 बॉल पूर्ण झालेत आणि 3 मध्ये फक्त सचिनने 2 धावा खर्च केलेत आणि एक विकेट देखील प्राप्त केली असा सचिन गोलंदाज आपणास पाहायला मिळतोय. यादी ऑनसाइड वरती फटका खेळायचा होता परंतु खेळता आला नाहीये. वेगाने मात्र चेंडू आपण पाहतोय, शरीरावरती जाऊन आदळतोय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू सचिनचा अजून एक निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 4 बॉल कंप्लीट झाले, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चला जास्त वेळ घेऊ नका. केदारनाथ 11 डफळवाडी संघ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक कोणताही तैनात नाहीये. नो बॉल, असा नो बॉल आहे. अगदी थ्रोचा नो बॉल असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. फेकी गोलंदाज म्हणून अगदी आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून दंडित केला जाईल. यावेळी हा चेंडू थ्रो केला जातोय, पंचांनी लगेचच आपण पाहतोय लक्ष ठेवलं जातं. यावेळी मात्र आपण पाहतोय सचिन देखील यावेळी दंडित केला जाईल या स्पर्धेसाठी, याची देखील नोंद घ्यायची. आणि येणाऱ्या अपोनंट संघाला टोटल धावा दिल्या जातील या चेंडूवरती 5, याची देखील नोंद घ्यायची आहे. टोटल 5 धावा येत आहेत. त्या 2 पॅनल्टीच्या धावा असतील, 1 नोची आणि 2 धावा पळवून घेतलेल्या, अशा टोटल 5 धावा धावफलकावरती आम्ही जोडतोय आणि जोडत असताना संघाची धावसंख्या 24 वरती जाऊन पोहोचते, याची देखील नोंद घ्यायची आहे. ज्यावेळी हा फ्री हिटचा चेंडू, त्याच्यावरती चांगलं क्षेत्ररक्षण, वा शेवटच्या क्षणी मात्र चेंडू फील्ड केला. जर तिथून सुटला असता तर 4 धाव्यांसाठी जरूर गेला असता परंतु शेवटच्या क्षणी चेंडू अडवण्यामध्ये यश आलंय. अजयच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला जातोय, जो मात्र आपण पाहतोय ऍज अ आयकॉन प्लेअर म्हणून या टीम कडून खेळतोय आजच्या मॅच मध्ये. हा कमिटीचा खेळाडू आहे परंतु त्याला संधी मिळाली, त्या संधीला देखील आपण पाहतो ग्रॅप करत असताना चेंडू देखील चांगल्या प्रकारे फील्ड केला जातोय. फटका खेळलाय, लोवर फुलटॉस होता, त्याला फक्त दिशा दिली जाते. ऑन साइड डीप मिड विकेट रिझन राज असणार आहे. चेंडू फील्ड करेल, नॉस्टा केंज, डायरेक्ट हिट, काय घडेल नाहीये. कलेक्शन चुकलंय, चुका झाल्या तर हाती काहीच लागणार नाहीये मित्रांनो. यावेळी 2 धावा येत असताना ओव्हर संपते, म्हणजेच 2 ओव्हरच्या अखेरीस आता धावफलकावरती धावा 27 बनलेत. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 12 चेंडू मध्ये विजयासाठी 33 धाव्यांची गरज आहे. 33 धाव्यांची गरज आहे. 12 मध्ये बनवायचे आहेत 33 धावा. 33 रन्स टू विन टीम डांगेस्टवाडी 11. राजचा हा बॉल डीप मिड विकेट रिझन, 1 बाउन्स, उंचीवरतून ट्रॅव्हल करणारा पहिल्या चेंडूवरती राजचं देखील स्वागत केलं जात आहे मित्रांनो. या चौकाराणीशी आणि या चौकाराणीशी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 31 रन, 31 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळणार आहेत.
दुसरा बॉल आहे अभिमर आहे त्याच्यावरती देखील हल्ला चढवलाय 4+1 म्हणजे टोटल 5 धावा या चेंडूवरती देखील येणार आहेत. आता ही ओव्हर या मॅचला संपूर्णपणे आपण पाहतो यू टर्न येणार आहे. टर्निंग पॉइंट ठरेल का या मॅच मध्ये ओव्हर, कारण की पहिल्याच चेंडूवरती आपण पाहतोय तब्बल धावा आलेत 9. या 5 धावेनी संघाची धावसंख्या आता 36 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. येणारा बॉल ऑफ फ्री हिट्स आहे, येणारा चेंडू ऑफ फ्री हिट्स आहे. स्ट्रायकिंग एंड वरती संधी पाहायला मिळतील. अनुभव मात्र यांच्या जवळ दांडगा आहे, अनुभव मात्र यांच्या जवळ खूप सारा, तोच अनुभव या मॅच मध्ये पणाला लावावा लागणार आहे, कारण की ग्रामदैवत अष्टविनायक चषकावरती आमच्या देखील संघाचं नाव आम्हाला कोरायचं आहे. यासाठी ते संदीप लढतायत, कारण की त्यांचा साथीदार मैदानाच्या आतमध्ये नाही पोहोचला. या मॅच मध्ये जबाबदारी त्यांनी स्वतःवरती घेतली आणि तदनंतर मात्र जबाबदारीवरती देखील खरे उतरतायत. या दावा बनवण्यामध्ये केदारनाथ 11 डफळवाडीमध्ये राजलाच यश आलं होतं आणि राज या दावा खर्च करतोय की काय हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक बॉल पूर्ण, संघाची धावसंख्या धावफलकावरती 36 धावा. येणारा बॉल हा फ्री हिटचा. फ्री हिटचा बॉल आहे, नो बॉल. अगदी मात्र कळवतायत की नो बॉल. अगदी फ्री हिट वरती आपण क्षेत्ररक्षण चेंज करू शकत नाहीये, हा नियम मात्र आपण पाहतोय प्रत्येकाला पाहतच असतो. ती चूक तुम्ही केली पुन्हा, आणि त्या चुकीसाठी देखील आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जात आहे. फ्री वरती क्षेत्ररक्षण आहे असं राहतं आणि हा नियम प्रत्येकाला माहिती असतो आणि ती चूक होताना पाहायला मिळाली. आता अजून एकदा आपण पाहतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 39 वरती जाऊन पोहोचले आणि फ्री हिट लागू असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. ह्या ओव्हर मधील एकच चेंडू कंप्लीट झाला आणि आता मॅचची कहाणी मात्र थोडीशी बदलली जाते. फ्री हिटचा चेंडू संदीप असते स्ट्रायकिंग एंडला. चावी फटका घेऊन काढला जातोय. पुन्हा एकदा मिड विकेट रिझन. फ्री हिटचा चेंडू, 1 रन कंप्लीट. फंबल आहे, प्रेशर आहे, यावेळी दडपण असणार आहे आणि याच दडपणाप्रती मात्र चेंडू मिस केले जात आहेत, मिसफील्ड केल्या जातात. या चेंडूवरती देखील 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या आता 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. 60 धावांचं आव्हान आहे, अजून देखील 19 धावांचा पाठलाग करताना शिल्लक राहायचा आहे. ज्यावेळी देखील एक्स्ट्रा कव्हर रिझन डीप वरती वेगाने सर करत निघून चाललाय. 4 धावेसाठी अजून एक चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या आता 45 वरती जाऊन पोहोचले. 15 धावा दूर आहे आपल्या विजयापासून जिमडांग एष्टेवाडी 11 संघ. आता या मॅच मध्ये घडतंय काय, या मॅच मध्ये थर्ड अंपायर प्लीज विनंती करतो या. अगदी पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय चेक केलं जात आहे. चेंडू पिच कुठे झाला हे देखील पाहिलं जात आहे. फेअर डिलिव्हरी असेल. चेंडू पिच होत असताना अगदी खेळपट्टीच्या आतमध्ये पिच होतोय आणि या चेंडूवरती आज चौकार येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 45 या आकड्यावरती. या ओव्हर मधील चेंडू पूर्ण झालेत 3. संघाची धावसंख्या धावफलकावरती 45 धावा.
चला मॅचच्या दिशेने जाऊया. या ओव्हरमधील 3 चेंडू पूर्ण झालेत आणि संघाची धावसंख्या आता 45 वरती जाऊन पोहोचले. 60 धावांचं आव्हान आहे, म्हणजे अजून 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 15 धावा बनवायच्या आहेत. हे 3 चेंडू खूप महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. हा चांगला हाताळलाय चेंडू. यावेळी पॉइंट वरती खेळून काढला. डीप वरती कोणी नाहीये. यावरती देखील चेंडूचाच विजय होतोय. या चेंडूवरती देखील मिळत आहेत 4 धावा आणि या 4 धावीने आता मात्र 49चा आकडा गाठलाय मित्रांनो. आता 11 धावांची गरज आहे विजयासाठी. येणारे 8 बॉल आणि विजयासाठी आता 11 धावांची गरज आहे. सामना कोण विजय होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. ओहो, यावेळी ग्लान्स केला जातोय. यावेळी देखील लेस्टी ब्रिझन वरतून आपण पाहतोय 4 धाव्यांसाठी एक नेत्रदीपक शॉट सफल झाले ऑफस्टिक वरती. नंतर मात्र आपण पाहतोय फक्त मनगटाचा वापर आणि या चेंडूवरती देखील 4 धावा. या 4 धावांनी संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचले 53 या आकड्यावरती. 53 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळत आहेत. 7 मध्ये विजयासाठी 7 धाव्यांची गरज. ओहो, काय फटका यार. अगदी पुन्हा एकदा आपण पाहतोय फैटा फटका. हा खेळाडू आहे ना, हा लाजवाब स्ट्रोक खेळतोय. काय फलंदाजी राहिले या मॅच मध्ये संदीप यांच्या माध्यमातून. काय फटके पाहायला मिळालेत. जसा चेंडू येतो तसा त्या चेंडूचा सन्मान केला जातो, तसा त्या चेंडूला मात्र सीमारेषे बाहेर पाठवलं जात आहे. तर फक्त आता 3 धावा दूर आहे आपल्या विजयापासून. 6 मध्ये बनवायच्या आहेत विजयासाठी 3 धावा. चर्चा झाली होती ज्या वेळेला ओव्हर सुरुवात झाली की धावा बनवल्या होत्या राजने, धावा खर्च केल्या राजनं आणि या ओव्हरमध्ये तब्बल 30 धावा खर्च झालेत. 30 धावा या ओव्हरमध्ये तब्बल जमवल्या जातात. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी फक्त 3 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज देखील तयार होतो या 3 धावा डिपेंड करण्यासाठी, परंतु ते थोडंसं आता अवघड बनलंय कारण की 2 बॅटर हे सेट झालेत. हे 2 बॅटर आता मात्र आपण पाहतोय ज्यांनी जागा बनवली आहे, ज्यांनी मात्र जागा जमवली आहे खेळपट्टीवरती, असे 2 बॅटर आहेत. राम आणि आपणास पाहायला मिळणार आहेत संदीप. 2 सख्खे बंधू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आता इतिहास घडवताना. 60 धावांचा पाठलाग करताना फक्त 3 धावा दूर आहेत. चला मॅचला करा सुरुवात. 6 मध्ये विजयासाठी 3 धाव्यांची गरज. फक्त हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 रन कंप्लीट. आता फक्त 2 धावा दूर असेल आपल्या विजयापासून. यानंतर होणारी मॅच पाबळवाडी विरुद्ध टीम डफळवाडी. पाबळवाडी टीम आपण फिल्डिंग करणार आहोत आणि बॅटिंग करणारी टीम असेल डफळवाडी, याची देखील नोंद घ्यायची आहे. वाईट बॉल येतोय. आता फक्त आणि फक्त आपण पाहतो 1 धाव दूर आहे आपल्या विजयापासून टीम डांगेष्टवाडी 11 संघ. आणखी यांच्या माध्यमातून 60 धावा चेस करत असताना अगदी आपण पाहतोय सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. विनिंग स्ट्रोक येतोय. यावेळी संदीप यांच्या बॅटमधून हा विनिंग स्ट्रोक आलाय. अगदी ज्यांच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये भरपूर साऱ्या धावा आल्या, त्यांच्याच बॅटमधून विनिंग स्ट्रोक येत असताना या मॅच मध्ये विजय मिळवला जातोय तब्बल 4 बॉल राखून. अर्थातच टीम श्री वडजाई देवीच्या आशीर्वादाने वडजाई देवी 11 डांगेष्टवाडी संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमधील पहिला विजय मिळवला जातोय आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो